विराज सर राधा, तू झोपली नव्हतीस हे माहिती आहे मला. घरच्यांनी आपलं लग्न लावायच्या आत मी तुझं मन जिंकेन राधा. आता मी तुझं मन जिंकूनच तुझ्याशी लग्न करेन. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? कसं समजावू मी तुला? मी माझं प्रेम नाही हे सांगितलं तरी तू कुठून आणतोस एवढी ताकद? प्रेमातून. राधा, तुझ्यावरचं प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. आणि प्रेमाची ताकद काय असते याची जाणीव तुला होईल. मी करून देईल. राधा, माझं प्रेम किती ग्रेट आहे ते मला माहित नाही. कदाचित नसेलही. तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणताही येणार नाहीत. पण हां, तुझ्या मनात प्रेमाची भावना तर जागृत करूच शकतो ना. राधा, प्रेम म्हणजे जादू आहे. ह्या गोष्टीची जाणीव जेव्हा मला झाली तेव्हा मी स्वतः सरप्राईज झालो होतो. आणि मला खात्री आहे की तूही होशील. विराजस, ते शक्य आता जे नशिबात असतं ते घडणारच. आपण काय करणार त्याला? स्वतःला सावर विराजस. वाह, चला, रिकाम्या जागा भरण्याची वेळ आलेली आहे. पण त्याआधी विराजसचं सांत्वन करायला हवं. आत येऊ का? ये राधा, ये ये. अभिनंदन तुझं राधा, अभिनंदन. अगं, तुझं तर कौतुकच करायला हवं. एक आदर्श पत्नी आहेस तू. खरंच किती काळजी आहे तुला विराजसची. नाही, पण तसा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास होता. ती दिलेला शब्द पाळत नाही. वा वा. काय झालं राधा? हे बघ, तुझं दुःख मला कळतंय, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं, हे तुझं नशीब तुझ्या जन्मदात्यानेच लिहून ठेवलेलं आहे. शेवटी सगळ्या अनाथांची नशीबं सारखीच असतात. त्यांना प्रेम कधीच मिळत नाही. हां, असं नाहीये साहेब. विराजसने माझ्यावर प्रेम करणं सोडलेलं नाहीये.
मी त्याला सांगितलं माझं प्रेम नाहीये. ठीक आहे, तो विसरेल, तुला विसरेल. नाही, तो नाही विसरणार. उलट त्याने ठरवलंय माझं प्रेम तो मिळवणार आणि आणि त्याने चॅलेंज घेतलंय मला प्रेमात पाडणार आणि नंतर मग लग्न करणार. पाहिलंस? एक लक्षात घे, विराजसचं लग्नाचं स्वप्न जितकं मोठं होईल ना, तितकाच त्याला त्रास होईल. वेळीच थांबव त्याला. ब्रो, तुला माहित नाही वहिनी कसली पॅनिक झाली होती. मला तर ना व्हिडिओ करून पाठवावं वाटत होता तुला. अरे हो रे, राधा केवढी घाबरली होती, हो की नाही आई? हो ना. काय रे विराजस, कुठे गेला होतास तू? अरे आम्ही सगळे वाट बघत होतो तुझी. आता बातमी येईल, नंतर बातमी येईल, पण कसं काय नवरदेवच गायब. आई अहो, दिवसभर बसल्या बसल्याच बातमी फिरत होती ना. विराजस कुठे गेलाय माहिती आहे का, कुणाला सांगून गेलाय का, कुणाला दिसलाय का असं विचारत. विराजस, दिसला का बाई नवरा, पडला ना जीव भांडा. ए बहिणी ये ना, बस आईस्क्रीम खा, ये. नाही अगं, अगं ये ग, बस. अगं मला दे. ते दे ना. दोघांना एकाच बाउल मधून. आय हाय हाय वहिनी, काय लाजली आहेस तू. तुझ्या या लाजण्याने ना माझा ब्रो तर एखाद दिवशी खल्लास होणार आहे. घ्या घ्या, आईस्क्रीम खा. आणखी एक चमचा देतेस का प्लीज?